विकास काय असतो, त्या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की दोन्ही भाऊ त्या महाराष्ट्राला दाखवून देतील। बाकीच्या पक्षासारखं जातीत भांडणं लावणं, धर्मात भांडणं लावणं, भावाभावात भांडणं लावणं, विकास हा त्यांच्यापासून कोसो दूर गेलेला आहे। तो एक काळ असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता, परंतु गेल्या 10-12 वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचेपी मुंबईत होत होती, महाराष्ट्रात होत होती। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याची घोषणा आज करण्यात आली। दोन भाऊ पुन्हा एकत्र आल्याने राज्यभरात राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मनसे व शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। सोलापुरात या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला। परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमूठ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी, कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी, शहरातील आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी, कामगार लोक असतील, या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी, त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झालेली आहे। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेचा भगवा डोलाने फडकेल। जी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती ती इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री आहे। एक काळ असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता, परंतु गेल्या 10-12 वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचेपी मुंबईत होत होती, महाराष्ट्रात होत होती। त्यामुळे तमाम मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत। आज एकत्र येत आहेत न तोवर भाजपच्या शिंदे सेनेच्या पोटात असा काही पोटशूळ उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ, त्याला हाबाडा म्हणतो आम्ही मराठीत, जेव्हा हाबाडा दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही। असं म्हणतात वेन हार्ट इज फिल टंग इज डेड, अशी भावना आज झालेली आहे। आज आज सगळ्याच शिवसैनिक मनसैनिक यांचा आनंद गगनात मावत नाहीये। शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी आज हा विजयाचा दिवस आहे आणि येणाऱ्या भविष्यातल्या विजयाची ती नांदी आहे। आज बरेच वर्षापासून आज आमच्या सगळ्यांचाच आनंद गगनात मावत नाहीये। बरेच वर्षापासून आमची इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि आज संपूर्ण सोलापूर महाराष्ट्र काय म्हणजे आज मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हे जे आम्ही स्लोगन देत होतो तर परत आता एकदा मुंबई ठाकरेंचीच हे येणाऱ्या भविष्यामध्ये दिसून येईल आणि नुसती मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र आज ठाकरेंचाच आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कळेल। संपूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी आज हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत।